नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. आज मासे मरतायत, उद्या माणसांची पाळी. कृष्णा नदीच्या प्रदूषणावरून सांगलीत संताप. कृष्णा नदीत आज फक्त मासे मरताना दिसत आहेत, मात्र ज्या पद्धतीने प्रदूषणाची पातळी वाढती आहे ते पाहता उद्या माणसं मरायलाही वेळ लागणार नाही, अशा शब्दात सांगलीच्या नागरी कृती समितीने आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. जागतिक जल दिनाच्या औचित्य साधून कृष्णा नदीचे पूजन केल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी नदीच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना थेट राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. कृष्णा नदीच्या उगमस्थानापासून सांगलीपर्यंत अनेक साखर कारखाने, दूध डेअरी आणि औद्योगिक वसाहतीची प्रक्रिया न केलेले दूषित पाणी थेट पात्रात सोडलं जात आहे. यासोबतच गावागावातील सांडपाणीही नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी घातक झालं आहे. विशेष म्हणजे नदी प्रदूषित करणाऱ्या या संस्था प्रामुख्याने बड्या राजकीय व्यक्तींच्या मालकीच्या आहेत. त्यामुळेच आमदार, खासदार या गंभीर प्रश्नांवर सोयीस्कर मौन बाळगून असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या सर्व प्रकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका केवळ नोटिसा बजावण्यापुरतीच मर्यादित असून प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे समितीने म्हटलं आहे. केवळ प्रदूषणच नव्हे तर आलमटी धरणाची वाढणारी उंची हा देखील सांगलीकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला असून शासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आता नागरिकांनीच या अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन उठाव करण्याची वेळ आली असल्याची भावनाही समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आली. सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण समिती, सांगली. आज आम्ही जागतिक जलदिनानिमित्त 22 मार्च नदीला आज पूजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. पूजन करताना शासनाला बुद्धी देवो, शासनाला बुद्धी येवो ह्या पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. कारण आता रुरकीचा अहवालसुद्धा या ठिकाणी उंची वाढवता येत नाही असं आलमटीला निवेदन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे मला वाटते शासनानं कुठंतरी आता या ठिकाणी हातपाय हलवावेत आणि या ठिकाणी पूर येऊ नये याची या ठिकाणी तोशिष लावावी आणि या ठिकाणी सांगलीकरांना दिलासा द्यावा, एवढीच विनंती या ठिकाणी आम्ही या नदीच्या माध्यमातून शासनाला करू इच्छितो. तेवढी या ठिकाणी आमची मागणी मान्य व्हावी ही विनंती. धन्यवाद. आज 22 मार्च जागतिक जलदिनाची निमित्तानं नदीची पूजा आम्ही या ठिकाणी सगळ्या समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली आणि या ठिकाणी आम्ही एक साकडं घातलं की कुठंतरी पूर येऊ नये यासाठी आमची मागणी या ठिकाणी शासनाला आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवाण, अध्यक्ष कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती. आज 22 मार्च जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं महापुराशी सामना देणारे आम्ही सर्वजण सांगलीच्या कृष्णा नदीवर स्वामी समर्थ घाट येथे जागतिक जलदिनानिमित्त कृष्णामाईचं जलपूजन आम्ही आज केलेलं आहे. आणि या निमित्तानं आम्ही अशी प्रशासन आणि शासनाला देव चांगली बुद्धी देव आणि सांगलीला महापूर न येऊ अशी विनंती करून कृष्णामाईला भाकणूक केली आहे. धन्यवाद.